ती देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने लॉरेन्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर संपन्न झाला. ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने किसननगर लॉरेन्स हायस्कूलमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये 10वी व 12वी मध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कुलगुरू भालचंद्र मुंगेकर, पुण्यातील पहिल्या महापौर महिला कमलाताई व्यवहारे, आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित, त्याचबरोबर या सोहळ्यास ठाणे काँग्रेस अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक, नगरसेवक दीपक वेतकर, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेविका मिनल संके, महिला अध्यक्षा ज्योती ठाणेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कमलाताई व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत उत्कृष्ट यश प्राप्तीकरिता मार्गदर्शन केले. स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस 10वी आणि 12वी मध्ये जे मुलं उत्तीर्ण होऊन चांगले गुण पास झाले त्याचा सत्कार करण्याचा आहे. सत्कार करण्याचा हेतू आमचा असा असेल की सत्कार करत असताना ज्या विद्यार्थ्याने या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक IAS IPS व्हावं अशी आमची कल्पना, एक पॉलिटिक्स व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही करत असतो. कारण भविष्यातली ही मुलं या देशामध्ये देश चालवू शकतात आणि राजकारण करू शकतात या दृष्टिकोनाने आम्ही सत्कार करत असतो. खरोखर या मुलांच्या माध्यमातून मुंगेकर साहेब, गावित साहेब या गरीब व लोकवस्तीमुळे मागासलेला विभाग हा असल्यामुळे या विभागामध्ये 95% 96% घेऊन गुण विद्यार्थी पास झाले आणि त्यांचा गौरव करणार तुमच्या हस्ते होणार आहे. हे फार खरं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं. मी जास्त वेळ काय घेणार नाही. या कार्यक्रमासाठी आपण सर्व मान्यवर आलात. विद्यार्थ्यांनी मान देऊन या विद्यार्थ्यांनी सत्कारासाठी उपस्थित. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून कौतुक करतो. असंच भविष्यामध्ये मोठे व्हा आणि या देशाचं, महाराष्ट्राचं नाव करा आणि ठाणे शहराचं नाव करा ही शुभेच्छा. आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित यांनी यशस्वी मुलीचे प्रमाण अधिक असून मुलांनीही जरा अभ्यासावर अधिक भार द्यावा असे म्हटले. माजी कुलगुरू भालचंद्र मुंगेकर यांनी विद्यार्थ्यांनी मनमानी पद्धतीने न जगता पालकांना विश्वासात घेऊन कार्य करावे, एवढेच नव्हे तर सातत्याने दुसऱ्याच्या डोळ्यातून विचार करायला शिकावे असे म्हटले. तसेच बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 10 एप्रिलला मी अमेरिकेचा एका महिन्याचा दौरा करून भारतामध्ये आलो. तर ही परीक्षा 10वी पर्यंत करण्यात आली. 10वी आणि 12वी ह्या दोन परीक्षांना आयुष्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. कारण या परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे काय करणार आहात हे या परीक्षेच्या निर्णयावर, या परीक्षेतील यशावर अवलंबून असतं. आणि म्हणून एवढ्या भव्य प्रमाणावर आपण सगळे यशस्वी झालात, उत्तीर्ण झालात, चांगले मार्क मिळाले. आपण सगळ्या लोकांनी आता कुठे ना कुठे कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असेल, कोणी आर्ट्सला घेतलं असेल, कोणी सायन्सला घेतलं असेल, कोणी कॉमर्सला घेतलं असेल, कोणी डिप्लोमा घेतलेलं असेल. त्याबद्दल मी आपला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपलं सगळ्यांचे अभिनंदन करतो. मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावळेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मोटरसायकलवरून चोरी करणाऱ्या बुरट्या चोराला महिलेच्या मदतीने मुलुंड पोलिसांनी केले अटक. ठाण्यात काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. तर ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ ठिकठिकाणी राबवली रक्तदान शिबिरे. S9च्या बातमीपत्राला तिथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.